हाय गाईज, मी अंकिता आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आता होलसेल मार्केटमधून तुळशीबागेतून काय काय घेतलं. जे लोक पुण्यामध्ये राहत असेल त्यांना ही तुळशीबाग ही माहीत आहे की मी तिकडून काय काय घेतलंय. या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि जी प्राइस पण मी तुम्हाला सांगणार आहे मला कितीपर्यंत. आपल्याला 150 रुपयाला भेटते, तिथे ती 100 रुपयाला भेटत होती. तर तिथून मी थोडेफार प्रोडक्ट घेतले, शॅम्पू, कंडिशनर आणि खूप साऱ्या गोष्टी अजून आहेत त्या आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे. आणि बेसिकली मी आज तुम्हाला माझ्याबद्दल पण थोडंफार सांगणार आहे. मी तिथल्या होलसेल मार्केटमध्ये जे शॉपिंग केले ते तुम्हाला आज दाखवणार आहे. आपल्याला 150 रुपयाला भेटते, तिथे ती 100 रुपयाला भेटत होती. तर तिथून मी थोडेफार प्रोडक्ट घेतले, शॅम्पू, कंडिशनर आणि खूप साऱ्या गोष्टी अजून आहेत त्या आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे. आणि बेसिकली मी आज तुम्हाला माझ्याबद्दल पण थोडंफार सांगणार आहे. तर बेसिकली आज संडे आहे आणि आज मला सुट्टी आहे. सॉरी मी असं का करते, तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर चला, आणि आज जे माझं रोजचं रुटीन आहे संडेचं तेही दाखवणार आहे. जे संडेला मी रोज जे क्लिनिंग वगैरे असते, आणि ॲक्च्युली मी राहते PG मध्ये आणि मी वर्किंग पण आहे. तर माझा जो आसपास तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंड, त्याच्यानं तुम्हाला कळालं असेल की मी 3 शेअरिंगमध्ये राहते. माझी रूममेट नाही आहे, ऑफिसला गेलेत आणि घरी गेले. तर चला, खूप गरमी होती, मी फॅन बंद केला आहे आणि तुम्हाला मी असं बोलते कारण की असं तर माझा आवाज येणार नाही तुम्हाला. तर चला आता सुरू करूया. थोडंफार मी तुम्हाला माझी रूम दाखवते. हे बघा, मी अशा प्रकारे काही थोडंफार डेकोरेशन केलं आहे आणि ही बॅग माझ्या थोडी मध्ये मध्ये येते बल डेकोरमध्ये. तर हिला पण मी दुसरीकडे ठेवणार आहे कारण की ते मग नीट दिसावं. तर चला मग आवरायला चालू करू. मला एक मी गोष्ट दाखवते. माझ्याकडे एक शिलाई मशीन आहे आणि मी तिला कशी ठेवली ते दाखवते. म्हणजे मी ह्याच्यावर कपड्यांचा पूर्णपणे एक भार लावलाय आणि त्याच्यावरती मी हे ठेवलंय. तर बिचारी मशीन पण म्हणत असेल काय. तर चला मग, एवढा कपड्याचा जो थर असला त्या मशीनवर, आणि माझ्यासारखे किती सारे लोक PG हॉस्टेलमध्ये राहतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर तो काढू पहिला आणि ते सगळे कपडे घडी घालून ठेवते मी. संडेला आपण किती आवरून ठेवलं तर आठवड्याभरात ती खराबच होते, पूर्णपणे खराब होते. तुम्ही किती आवरा, किती काय करा, नाही माझ्याकडून तर अजिबात होत नाही. आणि इकडे मी काही पार्सलचे बॉक्स ठेवले होते कारण की मला कधी रिटर्न करू वाटलं त्यासाठी. तुम्ही लोक पण ठेवत जावा कारण की डायरेक्ट फेकून देत जाऊ नका. इकडे माझी मशीन पण पुसून झाली होती, तर चला तिला आता ठेवून देऊ. तिच्यासोबत जे दोरे वगैरेचा बॉक्स आहे ते पण मी ठेवून देते. मशीनचा बॉक्स पण खूप खराब झाला होता, तोही पुसून त्याच्यामध्ये मशीन ठेवून टाकली. कारण खूप दिवस झाले मी शिवेन पण काय शिवत पण नाही, काय अल्टर पण करत नाही. उगाच मशीन बाहेर पडली आणि त्याचा धूळ बसत चालली आणि त्याच्यावर मी कपडे ठेवत होते, त्यामुळे मी ठेवूनच टाकला. त्यानंतर इकडे आपली जागा पण थोडी रिकामी झाली होती, ती तिला बी साफ करून घेतली. आणि जी माझी ऑफिसची बॅग आहे ती इथं ठेवेन. आता वॉल पण किती सुंदर दिसते तिथे बॅगेमुळे, ते डेकोरेशन नीट दिसत नव्हतं. आता बघा, आणि तुळशीबागेत गेल्यावर खूप सारे व्हरायटीज आहेत. जे लोक पुण्यामध्ये राहतात आणि जे पुण्याच्या बाहेरचे पण आहेत त्यांच्यासाठी पण कपडे, ज्वेलरी एकदम खूप रिझनेबल प्राइस मध्ये पण तुम्हाला इकडे भेटून जाईल. तुळशीबागेत आतमध्ये गेल्यावर गणपती बाप्पाची एक मूर्ती आहे, तिथून एक आतमध्ये एक लेन जाते, तिथे हे दुकान आहे. खूप अफोर्डेबल मला रेट मध्ये भेटलं कारण की इथे मी जर दुकानात गेले असते तर त्या मला भेटल्या नसतात. या सगळ्या गोष्टी मी तिथून घेतल्या होत्या आणि त्याची प्राइस वगैरे सगळं तुम्हाला आता मी सांगणार आहे. फर्स्ट वाले प्रोडक्ट आहे हे शॅम्पू, N+ हेअर प्रो शॅम्पू आहे आणि मी ह्याला यूज केला आहे पूर्ण 2 वीक. तर फ्रीझी हेअर साठी घेतलं होतं ऍक्च्युली मी हे, आणि हे सल्फेट फ्री आणि पॅराबेन फ्री पण आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यासोबत मी त्याचाच जो हेअर मास्क आहे तो पण घेतला होता 50, आणि मला डिस्काउंट भेटून हे बघू शकता तुम्ही 600 पर्यंत मला डिस्काउंट करून हे भेटलं. सेकंड वाला आहे हा वाला शॅम्पू. मी खरं घ्यायला गेलते हा वाला शॅम्पू, पण तिथे गेल्यावर त्यांनी मला थोडं मॅन्युप्युलेट केलं आणि हा शॅम्पू ट्राय करायला लावला. तोही छान आहे. आणि मी ही छोटी वाली बॉटल पण घेऊन आले होते. पहिली वाली मी ही आणली होती, आता तुम्ही बघू शकता मी पाणी भरून ठेवलंय, थोडंसं राहिलंय. तर हा वाला पण मी यूज केला आणि हा पण खूप छान होता. तुम्हाला पण ट्राय करायचा असेल तर तुम्ही ट्राय करू शकता हा. आणि हा अजून मी ट्राय नाही केला, तर हा फक्त मी मला दाखवते की मी आणलं होतं. हे कॉटन पॅड आणि असंच आणलं होतं. हे खूप कमी प्राईजमध्ये मिळालंय मला, ₹50 कॉटन पॅड. फेसवॉश घेतलं होतं मी मामाअर्थचं व्हिटॅमिन C वालं, आणि हे पण मला 99च्या अंडर भेटलंय खरं तर. आता ह्याची प्राईस पण मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण होलसेलमध्ये भेटले तर तुम्ही बघू शकता की त्या मानाने तर खूप स्वस्त भेटलंय. तर कधी तुम्ही असं विजिट वगैरे करसाल तर तुम्ही सगळे प्रोडक्ट
असं तुम्ही ट्रायल लिस्ट बनवून जा, तुम्हाला काय घ्यायचं तर तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट भेटतील. अजून खूप सारे होते, वॅक्सिंग स्ट्रीप आणि अजून भरपूर सारे मेकअप रिलेटेड. हेअर सिरम पण, हे पण मला खूप स्वस्त भेटलं. हे काहीतरी 130ला ते 110ला भेटलं होतं. स्टिक होती स्विस ब्युटीची, ती शेड होता 223 वाला शेड आहे. ह्याचा पिंक कलरची लिपस्टिक आहे ही पण खूप मस्त आहे. 1 मिनिट मी तुम्हाला ओपन करून दाखव. ही अराउंड 250ला होती, तिथे मला 180ला मिळून गेली ही वाली लिपस्टिक आणि खूप सुंदर आहे डेली वेअरसाठी. आणि या काही नेलपेंट पण घेतला होता. ही पिंक कलरची सगळ्यात जास्त आवडली होती मला आणि थोडीशी शिमरमध्ये आणि पर्पल कलरमध्ये अशा 3 नेलपेंट. हे एक वाला कॉम्पॅक्ट घेतलं होतं मी मार्सचं आणि हे वापरल्यापासून मला आता, मी पहिला पावडरच यूज करत होते कारण की माझ्या पण फेसला काय सूट करत नव्हतं. माझी ऑइली स्किन आहे. हे थोडंसं मॅट फिनिश येतं तुमच्या फेसला. ह्याचं शेड काहीतरी आहे A168 काहीतरी, पण खूप छान आहे. मी आता हे यूज केले त्यामुळे तुम्हाला दाखवते, कारण की मी यूज करून सांगते. काही प्रोडक्ट मी यूज केले, काही नाही. हे बघू शकता, इथून तर तुम्हाला कळालं असेल की हे मी यूज केलं आहे. थोडा दिवस झाले आणि हा खूप छान शेड आहे आणि माझ्या स्किनला पण, तुमची जर माझ्यासारखी स्किन मीडियम स्किन टोनमध्ये असेल तर तुम्ही यूज करू शकता. हे नेल पेंट रिमूव्हर पण घेतलं होतं आय थिंक सो. हे पण मला काहीतरी 30 रुपयाच्या आताच भेटलं होतं. ऑनलाईन घेतलं होतं मिशोवरनं. जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर मला नक्की सांगा. त्यानंतरचा ब्लॉग मी कंटिन्यू करते. माझी फ्रेंड आली होती प्रियांका, तर तिला पण पार्लरला जायचं होतं. आम्ही दोघी पार्लरला गेलो. त्यानंतर आम्ही पाणीपुरी खाऊन डीमार्टला गेलो होतो, कारण की मला थोडंफार जे ग्रोसरीची शॉपिंग आहे ती करायची होती. तर डीमार्टमधून मी काही गोष्टी घेतल्या होत्या आणि त्यामध्ये इथे खूपच आज संडे असल्यामुळे एवढी गर्दी होती ना, तर त्यामुळे इथे जास्त मी काही शूट केलं नाही. थोडंफारच केलं, कारण की लोक पण माझ्याकडे अशी बघत होती, त्यामुळे मी थोडंसं जास्त काही शूट नाही केलं. तर मी बेडशीट वगैरे घेतली होती आणि इकडे आम्ही ओलाची आमची वाट बघत होतो, कारण की एवढं सामान आता कसं घेऊन जायचं. आम्ही त्यानंतर चहाही घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि प्रियांका थोड्या वेळ थांबली होती माझ्या इकडे. त्यानंतर ती गेली. तर चला, आजच्यासाठी एवढं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.